आवाज या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. ज्यांना आम्ही टीव्हीवर पाहिलंय, चंद्रयान जेव्हा यशस्वी झालं आणि पूर्ण जगभरात भारताचं नाव झालं, तेव्हा तितकंच महत्त्वाचं नाव जे आम्ही ऐकलंय ते डॉक्टर SV शर्मा यांचं आहे. आणि SV शर्मा यांचा आवाज आज या रेडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असताना खऱ्या अर्थानं आनंद होतोय. कारण ग्रामीण भागातील प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आज डॉक्टर SV शर्मा यांचे आगमन झालेलं आहे आणि रेडिओच्या माध्यमातून आपल्या तमाम रसिक श्रोत्यांसाठी आज एक महत्त्वाचा संदेश त्यांच्या आवाजात आपण जाणून घेणार आहोत. प्लीज सर. रूरल इंडिया बहुत महत्वपूर्ण होता है. आप देखें तो रूरल इंडिया के रूरल इंडिया से आए हुए बहुत बच्चों आज जाने माने हैं. अब्दुल कलाम जी के रेफरेंस लेते हैं. अब्दुल कलाम जी, उसका जन्म हुआ था रामेश्वरम में, एक रूरल एरिया में, और उनका डेवलपमेंट हुआ था रामनाथपुरम में, और उनका पढ़ाई हुआ था सिटी. ये रूरल इंडिया से आके इतना बड़ा रॉकेट साइंटिस्ट बना और वो प्रेसिडेंट भी बना और ये देश के लिए एक आदर्श बना. ऐसे आप देखने से इसरो में 18,000 एम्प्लॉयज़ है, उसमें मोर देन 15,000 एम्प्लॉयज़ रूरल बैकग्राउंड से ही है. अब हमें देखें तो हम पूरा विलेज से आए हुए हैं और विलेज से डेवलप होके वहाँ एजुकेशन करके हम देश को इतना आगे बढ़ा सकते हैं. हमने चंद्रयान किया, हमने मंगलयान किया, सूर्ययान किया, और हम गगनयान भी कर रहे हैं. आप देखा होगा मोर देन 150 सैटेलाइट बने हुए हैं और 29 जनवरी को 100 रॉकेट्स हमने लॉन्च किया. 100 रॉकेट्स हमने लॉन्च किया. ये एक महत्वपूर्ण अचीवमेंट है एक कंट्री का, और सारे देश ये अचीवमेंट किया है. और हमने 552 सैटेलाइट्स ये 100 रॉकेट से लॉन्च किया. इसमें विदेशों का सैटेलाइट 352 सैटेलाइट्स विदेशों का सैटेलाइट है. ये सैटेलाइट्स भी देखने से ये रूरल एरिया से ये आए हुए हैं और इसका लॉन्चिंग इसरो ने किया है. ऐसा मैंने यहाँ प्रवरा रूरल इंजीनियरिंग कॉलेज आया और आई एम वेरी इम्प्रेस्ड टू सी 4 डिकेड से प्रवरा रूरल इंजीनियरिंग कॉलेज यहाँ सर्व कर रहे हैं. रूरल स्कूल स्टार्ट किया. स्कूल से इंजीनियरिंग कॉलेज एंड आर्ट्स कॉलेज, साइंस कॉलेज, मेडिकल कॉलेज और मेडिकल हॉस्पिटल, ये सभी ये लोनी प्लेस में किया हुआ है. ये बहुत इम्प्रेसिव है. ऐसा हमारा पूरा देश में रूरल डेवलपमेंट करना चाहिए, क्योंकि रूरल स्टूडेंट्स आर वेरी ब्राइट and they are very dependable. I am very happy to see that the rural people are developed. ये है हमारा मैसेज. रूरल इंडिया का बहुत महत्वपूर्ण डेवलपमेंट हम जरूर करना ही चाहिए. थैंक यू सर. आउटस्टँडिंग सायंटिस्ट ऑनरेबल डॉक्टर SV शर्मा सर. रसिक श्रोतहो, यानंतर डॉक्टर दिलीप देशमुख यांच्या आवाजाकडे आपण वळणार आहोत. आउटस्टँडिंग सायंटिस्ट आहेत इस्रोमध्ये, आणि मराठीत एक मराठी माणूस काय करू शकतो आणि विचार केला तर आकाशापेक्षाही पलीकडे आम्ही भरारी घेऊ शकतो, आणि हे जाणून घेणार आहोत ऑनरेबल डॉक्टर दिलीप देशमुख यांच्याकडनं. नमस्कार श्रोत्याहो. सर्वात महत्त्वाचं, लोणी प्रवरा या परिसराची जी डेव्हलपमेंट केली गेली 4 दशकापासून, त्यामुळेच या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे. आणि खेड्यामध्ये जाऊन काम करा हे गांधीजींनी सांगितलं होतं. आम्हाला सुद्धा खेड हे आवडतं, कारण मी सुद्धा खेड्यातून आलेलो आहे. छोट्याशा अंदरसूल या गावातून आलेलो आहे. परंतु मला जी अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, संधी मिळालेली आहे, ती चांगल्या शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यात कलाम सर असतील, काकोडकर सर असतील, भटकर सर असतील, इव्हन मी स्टीफन हॉकिन्स पर्यंतही पोहोचलो. आणि राकेश शर्मा सारख्या व्यक्तीबरोबर सुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट करता याचं कारण असं की आपल्या जर ध्येय नीट असेल, ध्येय जर शिक्षणाचं असेल, ज्ञानाधिष्ठित असेल, ज्ञानाधिष्ठित असेल, तर आपण काही करू शकतो. कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही खेड्यातून असा
कोणत्या जातीचे असतात, कोणत्या पंथाचे असतात, कोणत्या धर्माचे असतात, हे बुद्धिमत्ता हे ठरवत नाही. सगळ्यांची बुद्धिमत्ता सारखी आहे आणि फक्त त्याला एक्सपोजर देण्याचं काम आमचे सारखे लोक करतात आणि त्या एक्सपोजरसाठीच या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. इथून पुढे सुद्धा प्रवरासाठी डॉक्टर SV शर्मा सर आणि इस्रोचे काही सायंटिस्ट नक्की योगदान देतील. त्याचं कारण प्रवराचं सहकार्य ह्या चांगल्या ऍक्टिव्हिटीला नेहमी असतं. म्हणूनच मी आता चौथ्यांदा मी इथे आलेलो आहे. त्यामुळे ह्या ठिकाणच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची ऑपॉर्च्युनिटी मिळेल असा मला विश्वास आहे. यामध्ये विकीताई आणि सर या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे. मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू. बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू. सर काय सांगाल, चंद्रयान 3 कडे भारतातच नाही तर जगाचं लक्ष लागून होतं आणि त्या मिशन मध्ये तुम्ही स्वतः सहभागी होता. चंद्रयान 3च्या सक्सेसला मी चीफ गेस्ट होतो. ज्यावेळेस सोमनाथ सर, मी आणि SV शर्मा सर त्या ठिकाणी होतो. संपूर्ण भारत आम्हाला टीव्हीवर पाहतो. परंतु याच्या मागे काही वर्षाची मेहनत आहे आणि ह्यामध्ये सायंटिस्ट लोकांचं जे आयुष्य आहे ते खूप एंगेज आहे. आपल्या फॅमिलीला दुर्लक्ष करून, फॅमिलीकडे थोडं दुर्लक्ष होऊन पूर्णपणे महिने तिथे काम करावं लागतं. माझ्याबरोबर असलेले SV शर्मा 15 वर्ष झाले आपल्या फॅमिली बरोबर पूर्णपणे फिरायला जाऊ शकलेले नाहीये. इव्हन रजा घेणं सुद्धा अवघड असतं. एका वेळेस दोघांना रजा मिळत नाही. आणि SV शर्मांचे मेसेज सुद्धा चंद्रयान 3 याच्या कोर टीमच्या मेंबर आहेत. इज वन ऑफ द बेस्ट सायंटिस्ट इन इंडिया आणि इस्रोचाही आम्हाला त्यांचा अभिमान आहे. म्हणून फॅमिलीच्या फॅमिली याच्यासाठी काम करतायत हे आमच्या कसं गौरवास्पद आहे. आणि मग आमच्यासारख्या खेड्यातल्या लोकांनी जी ऑपॉर्च्युनिटी मिळाली, संधी मिळाली, त्याचं सोनं करावं असं मला वाटतं. आणि या ठिकाणी असणारी जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीला अपडेट करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला संधी मिळेल अशी मला आशा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. नेक्स्ट